अस्थमा पंप किंवा अस्थमाचे इनहेलर सुरू असलेले जे बच्चू असतात किंवा अस्थमाचे लक्षणं असलेले बच्चू असतात, त्यांचे पॅरेंट्स नेहमी चिंतित असतात की माझ्या मुलाला खरंच अस्थमा आहे का? तो किती सिव्हिअर आहे व त्याला सुरू असलेला अस्थमाचा पंप किती दिवसासाठी घ्यावा लागेल व तो कधी भविष्यात बंद होऊ शकतो का? अस्थमाचे निदान व डिसीज प्रोग्रेशन चेक करण्यासाठी आपण जी स्पायरोमेट्री नावाची लंग फंक्शन टेस्ट करत असतो, ही जी टेस्ट आहे फक्त मोठ्या अडल्टमध्येच केल्या जाऊ शकते. लहान मुलामध्ये किंवा वृद्ध माणसामध्ये ही टेस्ट जोर न लावता आल्यामुळे केल्या जाऊ शकत नाही. व जे अत्याधुनिक लंग फंक्शन टेस्ट ज्याला आपण फोर्स ऑसिलोमेट्री म्हणतो किंवा इम्पल्स ऑसिलोमेट्री म्हणतो, ती फक्त आजपर्यंत फॉरेनमध्येच अवेलेबल होती व आता सध्या 1-1.5 वर्षामध्ये भारतामधील जे मोठमोठ्याले मेट्रो सिटीज आहेत त्यामध्ये सध्या ती अवेलेबल आहे. पण सुदैवाने गोदावरी चेस्ट हॉस्पिटल हिंगोली येथेही फोर्स ऑसिलोमेट्री किंवा इम्पल्स ऑसिलोमेट्री नावाची जी अत्याधुनिक लंग फंक्शन टेस्ट आहे त्याची सुविधा आम्ही सुरू करत आहोत. या टेस्टचा फायदा म्हणजे बालदमा किंवा वृद्ध माणसामधील जे अचूक निदान तर आपण करतोच, डिसीज प्रोग्रेशन ते चेक करूच शकतोच. त्याचबरोबर फुफ्फुसातील ज्या छोट्या छोट्या नसा असतात त्यामधील ब्लॉकेज ही जी टेस्ट आहे खूप अर्ली स्टेजमध्ये व खूप ॲक्युरेटली डिटेक्ट करते, जे की नॉर्मल स्पायरोमेट्री करू शकत नाही. याचा फायदा असा की तुमचा जे आजार आहे अस्थमाचा किंवा सीओपीडीचा किंवा दम्याचा, याचा खूप अर्ली स्टेजमध्ये निदान लागल्यामुळे लवकर उपचार चालू होतो व तुमचा आजार गंभीर होण्या अगोदरच किंवा वाढण्या अगोदरच आपण त्याला आटोक्यात आणू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवन गिरी, छातीरोग, हृदयरोग व ॲलर्जी स्पेशालिस्ट, गोदावरी चेस्ट हॉस्पिटल हिंगोली. धन्यवाद.